पाहिजे ना. मला हे नाही पटलं ते यांचं. तुम्ही सगळे सोयरे सांभाळायला लागले का तुमची, आणि अंगावर घालायला लागले जनतेच्या राज्यातल्या. एकूण हिंदुत्व म्हणायचं, एकूण ओबीसीचं रक्त म्हणायचं, आणि दुसरी कोण क्रूर वागायला लावायचं लोकाला. पाठवून हातात तुम्हीच फिरायचा. ते सोलापूरकर एक म्हणजे तुमच्या डोळ्यात देखता तुम्ही दुजा भाव नाही केला पाहिजे ना. आगामी महापालिका निवडणुकीसाठी औरंगजेबाची कवर वापरले जाईल असं तुमचं मत आहे सर? आता औरंग्याची वापरीतीन ते काही डोके लावतीन, त्यांचा भरोसाच नाही. आता नवीन नवीन काही पिल्ला आणतीन, ती कुंकडं भांडणं लावून देतील. थोडक्यात कबर काढायची असेल तर काढा, पण कबरीवरून राजकारण करू नका असं म्हणायचं तुम्हाला. काढायचं असलं तर काढा, म्हणजे काय ते काय ठेवायची मग. काढायचं असले तर काढा, म्हणजे 2 टप्प्यात झालं. परत करायचंच ना. ते तर झालं मग मला तरी काय करायचं त्याचं. कुठं ते त्यांचा सगळा सोयरा होता, ते तिकडून आलं तर हिंडत हिंडत उंटावर बसून कुंकडून तरी. त्याचं यांना करायचं काय झालं मुसलमानाला. उलट ते बी काढू लागते. काढायचं तर असं कुठं मीडियात सांगत असतात, काही सांगत राहू तुम्ही. मीडियात सांगत असते हो करायचं असलं. करणारे करतेत बी, धमकी देते तर माघारी येतात, ज्याला तर जाते. ते त्यावेळेस नव्हतं का त्या बाबरी मस्जिदीचं केलं हे बोल घे लोकांनी केलंच ना त्यावेळेस. त्या आम्हाला काय कळत नव्हतं, वय नव्हतं एवढं, केलंच ना. करणारे सांगत नाही तर फक्त हे सांगत आहेत नंतर राजकारणात मंत्री व्हायसाठी, मुख्यमंत्री व्हायसाठी आम्ही केलं केलं. तिसरं जेलं, चौथ्यानेच भोगिलं. करणारे लोक काय कळून बी देत नसतात. हे बाटा धनंजय मुंडेच्या राजीनाम्यावरून पुन्हा शंका कुशंका केल्या जातात. मुख्यमंत्र्यांनी मीडियासमोर ते येऊन जाहीर केलं, मात्र सभागृहात काही कबुली दिली नाही. त्याच्यामुळे विरोधी पक्ष म्हणते की तो राजीनामा दिला की नाही दिला आम्हाला माहिती नाही, आम्ही बघितला नाही. विरोधी पक्ष असंच गिन्यान गेलेलं. काय तर नाव ठेवत नाही मी. जिथं चुकल तिथंच मी म्हणजे मला ते विष नाही पेरायचं. मला विष नाही पेरायचं. जिथं चुकतेल तिथंच मुख्यमंत्र्याला बोलतो आम्ही. जिथं चुकत नाहीत तिथं कोणी विरोधक बोलला म्हणून आम्ही झोडपा, ह्या नियत आपल्याला पडतच नाहीत. कारण त्या दिवशी काय झालं होतं, सत्य फोटो बाहेर आल्यामुळं राज्यात वातावरण प्रचंड बिथरलेलं होतं. आणि मग त्यांनी ते राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांनी ना सांगण्याऐवजी एखाद्या वेळेस गडबडीत म्हणलं